नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण द्वितीय घटक चाचणी इयत्ता 9वी विषय भूगोल प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका 20 गुणांसाठी आहे। वेळ 1 तास आहे। प्रश्न क्रमांक पहिला, अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे। 1. पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वार रेषेच्या टिंबटिंब दिशेला सुरू होतो। 2. पृथ्वीच्या परिवलनाची दिशा टिंबटिंब आहे। 3. टिंबटिंब यांना अर्थशास्त्राचे जनक मानले जाते। चौथी रिकामी जागा पहा। वस्तूंची खरेदी करणारा टिंबटिंब म्हणून ओळखला जातो। पर्याय दिलेले आहेत: उत्पादक, पुरवठादार, ग्राहक, वितरक। चारही रिकाम्या जागेला पर्याय दिलेले आहेत। योग्य ते उत्तर लिहायचं आहे। आता पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 2, चुकी बरोबर ते ओळखा। 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे। 1. जेव्हा निर्यातीचे मूल्य हे आयातीच्या मूल्यापेक्षा जास्त असते तेव्हा त्यास अनुकूल व्यापार संतुलन असे म्हणतात। 2. आंतरराष्ट्रीय वाररेषा ही पूर्णतः जमिनीवरून नेण्यात आली आहे। 3. भारताने भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला आहे। 4. आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडत असताना प्रवासाची दिशा विचारात घेतली पाहिजे। पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, एका वाक्यात उत्तरे लिहा। कोणतेही 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे। त्यामध्ये 1. भारत देशाने कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था स्वीकारली आहे? 2. अदृश्य व्यापार म्हणजे काय? 3. ब्रिक्स या संघटनेतील सहभागी राष्ट्रांची नावे लिहा। 4. प्रदेश विस्तारानुसार व्यापाराचे प्रकार कोणते? 5. अर्थशास्त्र ही संज्ञा कोणत्या ग्रीक शब्दापासून बनली आहे? या दिलेल्या 5 प्रश्नांपैकी 4 प्रश्नांची योग्य उत्तरं लिहायची आहेत। 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे। तसेच इतर द्वितीय घटक चाचणीच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिलेल्या आहेत। त्या सर्व प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला द्वितीय घटक चाचणीचे पेपर सोडवताना नक्की उपयोगी पडतील। प्रश्न क्रमांक 4, टिपा द्या। कोणतेही 2 4 गुणांसाठी। 1. आंतरराष्ट्रीय वाररेषा। 2. समाजवादी अर्थव्यवस्था। 3. व्यापार संतुलन। पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, सविस्तर उत्तरे लिहा। कोणताही 1 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे। 1. समजा तुम्ही एक नवीन व्यवसाय सुरू करीत आहात। तुमच्या व्यवसाय वृद्धीसाठी तुम्ही काय कराल? स्वमत लिहायचं आहे व्यवसायाविषयी। त्यानंतर 2. अर्थव्यवस्थेचे प्रकार स्पष्ट करून कोणकोणत्या देशांनी कुठला प्रकार स्वीकारला आहे ते सविस्तर लिहायचं आहे। अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार आहेत: मिश्र अर्थव्यवस्था, जी भारताने स्वीकारलेली आहे, भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि समाजवादी अर्थव्यवस्था। अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहिली आहे।